आणि मी दिलेला शब्द पाळतो आपल्याला माहीत आहे. म्हणून या महाराष्ट्रातले लोक एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवतात. मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस कार्यकर्ता म्हणूनच वागलो, आजही कार्यकर्ता म्हणूनच वागतोय. त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे आपण सगळे 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 सहकारी आहोत. सर्व माझे खासदार, आता जे 6 खासदार आलेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, इथे कोणी मालक नाही, इथे सगळे आपण सहकारी आहोत आणि नेता नाही, सर्व कार्यकर्ते म्हणून आपण काम करणार आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे देखील तुमच्यासोबत कार्यकर्ता म्हणूनच वागेल, मान सन्मान देईल, आपला आदर राखेल, आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवेल. तुमच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखला जाईल, कुठेही अनादर होणार नाही. आणि आपण शेवटी एका परिवारामध्ये आलेलो आहोत. त्यामुळे कुटुंब म्हणून आपण पुढची वाटचाल या ठिकाणी करू. आणि या पुढच्या काळामध्ये जे जे काही विकासासाठी आवश्यक आहे, आपल्या मतदारसंघामध्ये आवश्यक ज्या बाबी आहेत त्या देण्यासाठी हे डबल इंजिनचं सरकार आहे, राज्यही आहे, केंद्रही आहे. आणि म्हणजे डबल इंजिन सरकारमध्ये आपली कामं होतील, आपल्या अडचणी सुटतील. आणि म्हणून ज्या विश्वासाने आपण आज सोबत आलेला आहात, हा विश्वासाला कदापि तडा हा एकनाथ शिंदे जाऊ देणार नाही, हा शब्द आहे. आमचे सर्व नेते, शिवसेना, सगळे आमदार, खासदार, मंत्री, या आमच्या मंत्र्यांच्या बरोबर देखील आपली बैठक आम्ही लावू. तुमचे जे जे काही प्रश्न आहेत ते देखील तिथल्या तिथे आपल्याला सोडवता येतील. केंद्राशी निगडीत जे काही प्रश्न आहेत ते देखील आपल्याला तिकडे सोडवता येतील. आणि त्यामुळे कुठेही काही अडचण येणार नाही अशी खात्री